खाली करा होता ओके करा ऑप्शन हां एवढं कळण्या इतकं शानपण वयाने मला दिलेलं आहे आणि जीवनाने दिलेलं आहे. आज सकाळी आपल्या शाळेच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी बोललेलो आहे. त्यामुळे परत बोलावं आणि श्रोते सुद्धा त्याच्यातले अर्धे देत आहेत. काही आहेत बाहेरचे श्रोते त्यावेळेला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याच्यातले काही श्रोते आता आहेत. त्या सर्वांसाठी म्हणून थोडा वेळ मी घेणार आहे. ज्यांची आपण आज जयंती साजरी करतो आहोत असे विश्ववंदनीय का आपल्याच माणसाला आपण योग्य अशा प्रकारच्या शब्दांनी गौरवायचं असतं. तुकाराम महाराजांना जगद्गुरु म्हटलं जातं, जगाचा गुरु म्हटलं जातं. तुकाराम महाराज साहित्यातले गुरु असतील, व्यवहारातले गुरु असतील, धर्मचिकित्सेतले गुरु असतील, परंतु त्यांना जगाचा गुरु जगद्वंदनीय असा शब्द वापरला जातो. या प्रत्येक शब्दातून एक वेगळा संस्कार होत असतो आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना आम्हाला विश्ववंदनीय म्हणावं लागतं. आणि तो शब्द अतिशय सार्थ आहे. कशामुळे सार्थ आहे? कारण आपण जर आपल्या जगाचा इतिहास पाहायला लागलो तर विज्ञान जे आहे डार्विनचा सिद्धांत आहे. त्या डार्विनच्या सिद्धांतामध्ये सांगितलं की आपण माकडापासून माणसापर्यंत आलेलो आहोत आणि माणसामधला सुद्धा साहित्य निर्माण करणारा आणि साहित्य वाचणारा हा शेवटचा टप्पा आहे. सगळ्यात विकसित जर जमात कोणती असेल तर जी पुस्तक वाचते आणि जी पुस्तकातून काही शिकते. आणि हे शिकत असताना मला माझ्या डोळ्यासमोर जे घडायचं आहे त्याप्रमाणे मी पुस्तकं वाचली पाहिजे. माणसं घडवणारी कमी आहेत, बिघडवणारी जास्त आहेत. बिघडवणारी माणसं लोकप्रिय असतात, घडवणारी माणसं टिकेत वाटतात. कारण जे योग्य आहे ते सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि जे योग्य आहे ते आपल्याला ते अयोग्य सांगणारी माणसं असतात ते आपल्याला प्रिय वाटतात. कारण ते आपल्या दोघं बोलतात, आपल्याला जे आवडतं तसं बोलतात, आपल्याला जे हवं वाटतं तसं बोलतात. परंतु जे आपल्याला नको असतं, काय शिकावं याच्यापेक्षा काय शिकू नये हे सांगणारा मला वाटतं श्रेष्ठ असतो. काय स्वीकारावं याच्यापेक्षा काय नाकारावं याला अतिशय महत्व आहे. मला काय बनायचं याच्यापेक्षा मला काय बनायचं नाही हे शिकणे गरजेचं आहे. अशा प्रकारच्या महोत्सवाच्या मधून छत्रपती समोर उभे करायचे आणि छत्रपती उभे करत असताना छत्रपतींनी कशा प्रकारचं कार्य केलं त्याच प्रकारचं कार्य